हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा जन्म कलेसाठी. तर काय मग शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. गाईज, आयुष्यात नेहमी छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण शिकत राहा, त्या कधीही वाया जात नाही. आणि तुम्हाला जे अवघड जात आहे ते सोपं करून सांगायला मी आहे ना. तर मागच्या वेळी आपण सेंट्रिफ्युगल पंपचा एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओतून मला खूप चांगल्या रिव्ह्यूज मिळाल्या. तर आज असाच एक आपण कन्सेप्ट बघणार आहोत. सो लेट्स गो. ओके, सो टुडे विथ अ न्यू कन्सेप्ट, इंटरनल कंबशन इंजिन, विच इज इन द शॉर्ट फॉर्म IC इंजिन. तर ह्या इंटरनल कंबशन इंजिनमधलं हे जे इंजिन आहे तर ते आपण पहिला बघूयात. इंजिन म्हणजे काय? इंजिन म्हणजे काय तर ती एक मशीन आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोटेटिंग पार्ट्स असतात आणि ते काय करतं, पॉवरचं कन्वर्जन मोशनमध्ये करतं. सो इंजिन इज अ मशीन विच कंटेन्स रोटेटिंग पार्ट्स इन इट अँड विच कन्वर्ट पॉवर इन टू मोशन. मग इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय तर ह्याचं जे डेफिनेशन आहे इंटरनल कंबशन इंजिन हे त्या वर्डमध्येच आहे. इंटरनल, इंटरनल म्हणजे काय, आतमध्ये. आणि कंबशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये फ्युएल, पेट्रोल, डिझेल हे बर्न केलं जातं. ओके, सो इंटरनल कंबशन इंजिन इज अ इंजिन इन विच द कंबशन प्रोसेस, दॅट इज द बर्निंग ऑफ फ्युएल लाईक पेट्रोल, डिझेल, टेक्स प्लेस इनसाइड द इंजिन. हे जे काही बर्निंग होणार आहे फ्युएलचं ते इंजिनच्या आतमध्ये होणार आहेत आणि जे काही हॉट गॅसेस प्रोड्यूस होणार आहेत त्या हॉट गॅसेस पिस्टन ड्राईव्ह करण्यासाठी यूज होतात. ओके, सो दिस इज द इंटरनल कंबशन इंजिन. सो दिस इज 4 स्ट्रोक ऑटोसायकल इंजिन. ऑटोसायकल ही कुठं वापरली जाते? पेट्रोल इंजिन, गॅस इंजिनला वापरली जाते किंवा लाईट ऑइल इंजिनला पण वापरली जाते. आणि ह्याचं जे इग्निशन होणार आहे, वॉट एव्हर द बर्निंग ऑफ फ्युएल टेक्स प्लेस इन दिस, दॅट इज ड्यू टू द स्पार्क प्लग. त्यामुळे याला स्पार्क इग्निशन इंजिन पण म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय, हा इंजिन सिलेंडर आहे. ओके, इन विच इट कंटेन्स द पिस्टन. दिस इज द इनलेट वॉल्व, दिस इज द एक्झॉस्ट वॉल्व, दिस इज द स्पार्क प्लग, दिस इज द कनेक्टिंग रॉड, this is the crank. Okay, and there are 4 strokes: suction stroke, compression stroke, working stroke and exhaust stroke. So first in this is a suction stroke. Okay, so suction stroke वेळी काय होतं तर this is your TDC, top dead center, and this is BDC, bottom dead center. Okay, तर suction stroke वेळी काय होतं, पिस्टन जो काय आहे तो टॉप डेड सेंटरकडून बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह होतं. त्यामुळे इनलेट वॉल्वमधून एक अमाऊंटमध्ये एअर प्लस फ्युएल, हे एअर फ्युएल मिक्सचर जे काय आहे ते आत एंटर होणार आहे. सो इन द सक्शन स्ट्रोक युअर पिस्टन विल मूव फ्रॉम TDC टू BDC अँड एअर फ्युएल मिक्सचर विल एंटर थ्रू द इनलेट वॉल्व. ॲट दिस टाइम युअर एक्झॉस्ट वॉल्व विल रिमेन क्लोज्ड. इन कॉम्प्रेशन स्ट्रोक what happen, this is bottom dead center and this is top dead center. So in the compression stroke the piston will start moving from bottom dead center to top dead center, and whatever the air fuel mixture entered in suction stroke will be get compressed by the piston. पिस्टन काय करणार आहे, वरती गेल्यामुळे इथे जे काय एअर फ्युएल मिक्सचर असणार आहे ते काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. आणि हे कॉम्प्रेशन प्रोसेस संपायच्या आत बिफोर द एंड ऑफ कॉम्प्रेशन युअर स्पार्क प्लग विल इग्नाइट अ स्पार्क. ओके, स्पार्क प्लग काय करणार आहे, ठिणगी टाकणार आहे आणि त्यामुळे तिथलं आतलं जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते बर्न होणार आहे. ओके, दिस विल बी इन द कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन स्ट्रोक वेळी किंवा कॉम्प्रेशन प्रोसेस वेळी दोन्ही वॉल्व, इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्व हे बंद असणार आहेत. अँड थर्ड वन इज द वर्किंग स्ट्रोक विच इज ऑल्सो नोन एज अ एक्सपान्शन स्ट्रोक. तर ह्याच्यामध्ये काय होतं, इथं कॉम्प्रेशन प्रोसेस झाल्यामुळं हॉट गॅसेस प्रोड्यूस होतात आणि त्यामुळे काय करतं, ड्यू टू द production of the hot gases it will tend to move the piston from top dead center to bottom dead center. ओके, ह्याच्यामध्ये स्ट्रोकला स्टार्टिंगला दोन्ही वॉल्व कम्प्लिटली क्लोज असतात, इनलेट वॉल अँड एक्झॉस्ट वॉल. बट ॲज सून ॲज इट रीच द BDC, complete BDC, then exhaust valve will open. And this last is the exhaust stroke. Okay, in which जे काय unnecessarily gases असतील ते काय केले जातात, exhausted to the atmosphere with the help of this exhaust valve. ह्याला scavenging असं देखील म्हटलं जातं. This process is also known as scavenging. So this is for 4 stroke auto engine. सिमिलरली डिझेल इंजिनसाठी पण असतं, पण स्पार्क प्लगच्या ऐवजी तिथं फ्युएल इंजेक्टर यूज केला जातो. ओके, इन्स्टेड ऑफ स्पार्क प्लग फ्युएल इंजेक्टर इज युज्ड. सक्शन अँड कॉम्प्रेशन स्ट्रोक दिस बोथ आर सेम ॲज ऑफ द ऑटो इंजिन. अँड इन द एक्सपान्शन स्ट्रोक here fuel injector will inject some amount of fuel in the compressed air and your ignition will take place. And in exhaust stroke also same, whatever unwanted gases they are exhausted to the atmosphere with the help of this exhaust stroke.
stroke. So this is for diesel engine. So this is the theoretical pressure volume diagram for the ऑटो सायकल इंजिन. ओके, मगाशी बघितलेल्या प्रोसेस फक्त टी व्ही डायग्रामवरती प्लॉट केलेल्या आहेत. ओके, तर पहिली कुठली होती? सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोकमध्ये काय होत होतं? फक्त एअर फ्युएल मिक्सचर काय होत होतं? आतमध्ये एंटर होत होतं, जे आपण 5-1 ही प्रोसेस दाखवलेली आहे. सो दिस विल बी युअर सक्शन स्ट्रोक. त्यानंतर काय होत होतं? एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये पिस्टन BDC टू TDC मूव होत होता आणि कॉम्प्रेस करत होता. तर कॉम्प्रेशन प्रोसेस ही 1-2 ह्यानी दाखवली. कॉम्प्रेशन प्रोसेस. ओके, त्यानंतर स्पार्क प्लग विल इनिशिएट अ स्पार्क विच विल इग्नाइट द मिक्सचर. ते मिक्सचर काय करत होतं? इग्नाइट करत होतं. त्यामुळे दिस विल बी युअर दॅट इज शोन बाय 2-3. ओके, दिस विल बी युअर कंबशन प्रोसेस. Then what happening? Hot gases are produced and it will tend to move the piston from top dead center to bottom dead center. That is expansion process. Here work is obtained, which is shown by process 3-4. And at last exhaust process. Okay, that will be shown by here 1-5. So this is the theoretical pressure volume diagram for Otto cycle. Okay, now this is the pressure volume diagram for diesel cycle engine. Okay, in which this will be suction stroke as same as for Otto cycle engine, ज्याच्यामध्ये compressed hot air ही इंजिन सिलेंडरमध्ये एंटर होणार आहे. त्यानंतर 1-2 this will be a compression process. Okay, piston will move from bottom dead center to top dead center. It will compress the air and at point 2 your fuel will be injected and combustion process will take place. So this is combustion process. Combustion process होणार आहे 2-3. 3 ला फ्युएलचा जो कट ऑफ केलं जाणार आहे आणि तिथून हॉट गॅसेस जे प्रोड्यूस झाले असतील ते एक्सपांड होणार आहेत ॲडिएबॅटिकली. ओके, विच इज शोन बाय 3-4. सो दिस इज अ एक्सपान्शन प्रोसेस. रिमेंबर युअर combustion process takes place at a constant pressure. Okay, and this will be 1-5. This will be exhaust. Okay, exhaust stroke where unnecessary gases will be exhausted to the atmosphere with the help of exhaust valve.